नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बांधकाम कामगारांचा फॉर्म रिन्यू कसा करायचा ते दाखवणार आहे. त्यासाठी तुम्हाला Googleवरती जाऊन MAHABOCW टाईप करायचं आहे आणि जी पहिली वेबसाईट येते महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची ती ओपन करायची आहे. त्यानंतर इथे ब्ल्यू कलरचा ऑप्शन आहे कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्यूअल, याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे न्यू रिन्यूअल आणि अपडेट रिन्यूअल असं दोन ऑप्शन दिसतात. यामधलं न्यू रिन्यूअल क्लिक करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन नंबर जो MH पासून स्टार्ट झालेला असतो तो नंबर इथे टाकायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्म वरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड टू फॉर्म केल्यानंतर इथे तुम्हाला वरती सगळे तुमचे रजिस्ट्रेशन नंबर, तुमचे नाव, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ आणि आधार नंबर सगळे डिटेल्स दिसतील आणि खाली इथे फक्त तुम्हाला 90 दिवसाचे जर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर वेबसाईटच्या सुरुवातीला एक ऑप्शन आहे कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन. त्यामध्ये तुम्ही आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमचा सर्व प्रोफाईल दिसेल. त्यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळतो. तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही घेऊन इथे एंटर करायचा आहे. वर सुरुवातीला मी दाखवला तिथे. यामध्ये आता तुम्हाला तुमच्या कामाचे स्वरूप म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारचे काम करता ते तर ऑप्शन येतात. त्यामधलं एक ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सर्टिफिकेट कोणाकडून मिळालं हे सिलेक्ट करायचं आहे. जारी करण्याचा प्रकार, यामध्ये कोण तुम्हाला सर्टिफिकेट दिलंय ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर अपॉइंटमेंटची तारीख सिलेक्ट करायची आहे, म्हणजे तुम्हाला जवळच्या तुमच्या ऑफिसला कधी जायला वेळ मिळेल ती तारीख सिलेक्ट करायची आहे आणि फॉर्म सेव्ह करायचा आहे. डिस्पॅच नंबर हा सर्टिफिकेट वरती असतो. आता सेव्ह केल्यानंतर तुम्हाला एक पेमेंट करायचं आहे ₹1. ते पेमेंट केल्यानंतर तुम्हाला रिसीट मिळते. ती रिसीट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे आणि जेव्हा तुम्ही अपॉइंटमेंटसाठी जाल तेव्हा ह्या पावतीचा झेरॉक्स आणि 90 दिवसाच्या कामाचे सर्टिफिकेटचा झेरॉक्स हे दोन्ही तुम्हाला घेऊन जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुमचा फॉर्म रिन्यू होईल. ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच उपयुक्त माहितीसाठी डिजिटल भाग्यश्रीला सबस्क्राईब करायला विसरू नका.